ते बघतायत मला वरतून, त्याच्यामुळे मी त्या बाबतीत जर बोलायला गेले तर जास्त अजून हे होईल. पण नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विजयावर प्रतिक्रिया देताना आमदार सरोज अहिरे या भावूक झाल्या. भगूरचा हा विजय माझ्या वडिलांसाठी श्रद्धांजली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. निवडणूक लढत अतिशय संघर्षाची होती, मात्र आता विकास कामे करताना कोणतीही अडचण राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विजयानंतर भगूरचा तब्बल 25 वर्षांचा राजकीय वनवास संपल्याचे सरोज अहिरे यांनी सांगितले. जनतेने विकासावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीला कौल दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. दरम्यान विजयी उमेदवार प्रेरणा बलकवडे यांनीही मतदारांचे आभार मानत भगूरच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली. ही जी काही 25-30 वर्षांचा वनवास मिटवलेला आहे तो भगूरकरांनी मिटवलेला आहे. त्याच्यामुळे मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला काम करण्याची तिथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जे जे काही वचनं मी दिलेली आहे, जाहीर सभेमध्ये दिले असतील, एकांतात दिले असतील, ते सर्व वचन मी पूर्ण करेन आणि भगूरच्या विकासाला माझा एक खारीचा वाटा 100% राहील. संघर्ष तर खूप आहे आणि संघर्षाची सवय बालपणापासून आहे. त्याच्यामुळे संघर्ष हा काही मोठा जरी असला तरी शेवटी विजय तेवढाच मोठा आहे. महायुती म्हणून परत एकत्र येणार का निवडणुकीमध्ये? महायुती म्हणून नक्कीच भारतीय जनता पक्ष असेल. आम्ही जे काही इथे उबाठासोबत शिवसेनेसोबत आम्ही जे काही अलायन्स केलेलं होतं, नक्की त्याचाही फायदा झालेला आहे. आणि महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आमचे गिरीश भाऊ पालवे असतील, जिल्हाध्यक्ष असतील, त्यांचे आमचे जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांचं हे यश आहे. कार्यकर्त्यांचं हे ते बघतायत मला वरतून, त्याच्यामुळे मी त्या बाबतीत जर बोलायला गेले तर जास्त अजून हे होईल. पण माझ्या वडिलांना ही श्रद्धांजली आहे. संघर्ष हा खूप मोठा होता, कारण समोरून 25-30 वर्षाची एक हाती सत्ता होती आणि जनतेला मी साथ घातली. आणि मी आमदार असताना मला कामांपासून अडवलं गेलं. माझं तर कर्तव्य आहे ना. मला ज्या मतदारांनी भगूरमध्ये मतदान केलं आहे, मला विधानसभेला आमदार म्हणून मतदान केलेलं होतं, त्यांचीही कामं न करू देण्यासाठी जो काय अडसर होता त्याला मी लोकांना पदर पसरवलेला होता आणि भरभरून झोळी माझी भगूरकरांनी भरून दिली. त्यासाठी मनसे आभार व्यक्त करते. एक चांगलं काम त्या नक्की करतील आणि 2 महिला प्रामाणिकपणे भगूरकरांचा विकास करतील याची मला पूर्ण खात्री आहे. ताई मोठ्या बहिणीसारख्या पाठीशी उभं राहिल्या. एकटीकडून हे शक्य नव्हतं. ताई होत्या म्हणून आम्ही दोघींनी मिळून हा विजय खेचून आणलेला आहे. तो श्रेय त्यांना देखील मोठं श्रेय आहे त्यांच्यासाठी. दोघींचंही अभिनंदन. पालवे साहेबांनी पूर्ण वेळ दिला भाजपच्या. पालवे जेवढे दिवस होते त्यांनी सोडलं नाही, त्याच्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन दादा. प्रतिक्रिया अशी आहे की मी बरेच वर्ष काम करत होते आणि आज भगूरच्या जनतेने मला जो न्याय मिळवून दिला त्यासाठी सर्वप्रथम मी भगूरच्या जनतेचा आभार व्यक्त करते. माझ्या गावातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून हा विजय मला दिलेला आहे. त्याचं सगळं श्रेय माझ्या गावातल्या लोकांना आणि माझ्या पाठीशी जे खंबीरपणे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी आहे. आज हा दिवस उजाडलाय, काय मनामध्ये भावना? खूप छान वाटतंय. खूप वर्षापासून कष्ट करत होते आणि असं आहे की राजकारण असो, समाजकारण असो, एक कुठेतरी आपल्याला जेव्हा अशी पावती जनतेकडून मिळते तेव्हा खरंच खूप आनंद होतो. या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले होते. शिवसेनेच्या विरोधात खूप मोठा संघर्ष झालेला आहे. काय आपण आता एकूणच विजय झालेला आहे, काय कामं आपल्याला जी अपेक्षित आहेत आगामी काळात? भगूरच्या विकासासाठी आता सगळ्यांनाच माहिती आहे, आम्ही निवडणुकीच्या काळात देखील मुद्दे उचलले की भगूरचा विकास कुठेतरी खंडित झाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी जन्मभूमी आहे आणि त्याचं देशात पूर्ण नाव असताना भगूरमध्ये तशा सुविधा सोयी काही नव्हत्या. तर त्या अनुषंगाने आज भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि माझ्याबरोबर मित्र पक्ष म्हणून उभाटा पण होता आणि इतर मित्र पक्ष, हे सगळे मिळून आम्ही जे काही उमेदवार निवडून येऊ, आम्ही चांगल्या प्रकारे विकास कामे मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आतापर्यंत निवडणुकीत खूप टोकाचा संघर्ष झालेला आहे. वरती महायुती एकत्र आहे, आताही स्थानिक लेवलला महायुतीला एकत्र घेऊन आपण काम करणार आहात. हो, महायुती म्हणून आम्हाला जसं पक्ष आदेश देईल त्या हिशोबाने आम्ही काम करू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.